नगराध्यक्ष पदाच्या जागांवरून भाजप राष्ट्रवादीची युती फिसकटली। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर या तिन्ही नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांची माहिती। आळंदीमध्ये प्रकाश कुऱ्हाडे, चाकणमध्ये भाग्यश्री वाडेकर नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार, तर राजगुरुनगरच्या नगराध्यक्ष पदाचा तिढा गुरुवारी सुटणार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदी येथे बुधवारपासून गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरी पूजनाने कार्तिक वारी सोहळ्याला प्रारंभ। बुधवारी पवमान अभिषेक दुधारती झाल्यानंतर भाविकांच्या महापूजा चांदीच्या चलपादुकांवर। त्यानंतर सकाळी देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरु हैबत बाबांच्या पायरी पूजनाने माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला आरंभ। पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, डॉक्टर भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ॲडव्होकेट रोहिणी पवार आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती। शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी मुख्य कार्तिकी एकादशीचा सोहळा आणि माऊलींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा होणार। राज्यभरातून आलेल्या दिंड्यांमुळे इंद्रायणी काठ परिसरात जागोजागी राहुट्या आणि हरिनामाचा गजर सुरू। पांडुरंग परमात्मा परमेश्वर अलंकापुरी माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला पालखीचे आगमन। श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी पायवारी पालखी सोहळा आळंदीत दाखल। भगवान पांडुरंगराय आणि माऊलींची भेट, संत ज्ञानेश्वर संस्थान कमिटीकडून विधिवत पूजा। वारकरी भाविकांसह इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने पालखी सोहळ्याचं केलं स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात इच्छुकांकडून लाडक्या बहिणींना मानाचं ताट, देवदर्शन, होम मिनिस्टर, पैठणीचा खेळ, साड्या वाटप, दिवाळी फराळाचा फंडा, ओल्या पार्ट्या आणि पाकिट पुरवणाऱ्यांनाच निवडणुकीच्या आखाड्यात स्पेशल डिमांड। लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता गावागावात महिला मतदार केला जातोय टार्गेट। गावगाड्यातील पाणी, वीज, रस्ते, कचरा, आरोग्य यासारखे मूलभूत विषय निवडणुकीचा मुद्दाच दिसेना। कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी, शेतीच्या अडचणी ना उमेदवारांच्या तोंडी ना मतदारांच्या ख्याली। धनदांडगे, स्वयंघोषित नेत्यांमुळे लोकशाहीचा उत्सव अडचणीच्या दारात। गावागावातील काही सुज्ञ मतदारांकडून व्यक्त केला जातोय संताप। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांचे बंधू अश्वमेघ रियालिटीचे अध्यक्ष आकाश जाधव यांचा बुधवारी पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। चाकण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाश जाधव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तालुकाभर चर्चा। आकाश जाधव यांचा प्रवेश बंधू अक्षय जाधव यांच्या सहमतीने झाल्याचे बंधू आकाश जाधव यांचे सुतोवाच। चाकण नगर परिषद निवडणुकीत अक्षय जाधव यांची भूमिका महत्वाची ठरणार। अक्षय जाधव भावाला राष्ट्रवादीत पाठवून आपली ही राजकीय वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेसमधून करणार का हे पाहावे लागेल। चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केला आयात। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांचे पुत्र विवेक आणि सुनबाई भाग्यश्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाडेकर दाम्पत्याचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम। यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, चाकण शहराध्यक्ष राम गोरे, मोबिन काझी, सचिन पानसरे, निलेश जेदे आदींची उपस्थिती। भाग्यश्री विवेक वाडेकर यांच्यासह आकाश जाधव, श्रुती विजय भोंडवे, काजल प्रशांत राखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पहिला नामनिर्देशन अर्ज दाखल। अनिता अनिकेत गोरे यांचा पहिला अर्ज अपक्ष म्हणून दाखल। नगर सदस्य पदासाठी प्रवीण शांताराम गोरे यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून शिवसेना शिंदे गटाकडून दाखल केला उमेदवारी अर्ज। 3 दिवसात आळंदी नगर परिषदेसाठी एकही नामनिर्देशन अर्ज नाही। राजगुरुनगर नगर परिषदेसाठी सदस्य पदाकरिता 2 तर चाकण येथे नगराध्यक्ष पदासह अन्य नगर सदस्य पदाकरिता 1 अर्ज दाखल।
नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र दुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश केले जारी। आदेश 3 डिसेंबर पर्यंत अंमलात राहणार। राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतक, मुद्रणालयाचे मालक आणि अन्य सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना त्यामध्ये इतर उमेदवाराचे नाव आणि त्यांना नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे नमुना मतपत्रिकेसाठी कागद वापरणे तसेच कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिकेची छपाई करणे बंधनकारक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य, निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेट, कटआउट्स, होल्डिंग्स सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, कमानी अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल अथवा अपघात होईल अशा पद्धतीने लावण्यावर घातले निर्बंध। या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 तसेच इतर प्रचलित कायद्यान्वये शिक्षेस पात्र। कला शिक्षक पदे ही पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत भरावी। पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे यांना निवेदन। मुंबई मंत्रालयात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या मागण्यांचा केला आदर। कला शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलद्वारेच करण्याचे दिले आश्वासन। पुणे जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्ष अश्विनी कदम, संघाचे विभागीय उपाध्यक्ष महेश मोरे, कोषाध्यक्षा मिताली हरगुडे, सचिव सुनील गोरले, सहसचिव बापूराव कदम, सदस्य मनोज शिंदे, रणजित खुळे, प्रमोद धापटे, शिवराज पांचाळ, दीपाली फुंदे, शेखर कलशेट्टी, जयदीप नागवडे आदींची उपस्थिती।